रामदास स्वामींच्या एका श्लोकामधले ह्या ओळी आहे. या ओळी अत्यंत मला आवडते. आपण कधी सखोल चिंतन करून अध्यात्म वाचत आणि त्याच्यामुळे बरंचसं अध्यात्म हे आपल्याला समजतच. पहा, मानवाचा जो जन्म आहे हा जन्म तुमची आमची चॉईस नाही, तुम्ही आम्ही निवडलेला नाही, तुमच्या आमच्यावर लादलेला. आणि या जन्माचं सार्थक करणं हे बरंचसं आपल्यावर अवलंबून आहे. बरंचसं आपण ज्या संगतीमध्ये राहतो, सुसंगती, या सुसंगतीचं महत्त्व मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. संगत जर चांगली नसली, तुम्हाला कुटुंब जर चांगलं लाभलं नाही, चांगले मित्र लाभले नाही, चांगले शिक्षक लाभले नाही, तुमचं जीवन पाहायला. आपण म्हणजे एखादा मोठा पाषाण कसा असावा तसा आपला पाषाणामधून शिल्पकार हे सुंदर मूर्ती तयार करतो. आपलंही तसंच आहे. आपण अनेक उदाहरणं पाहतो की संगती चांगली न मिळाल्यामुळे त्या लोकांचं जीवन हे वाया गेलं. तुकारामाचा एक अभंग, ठेकणाचे संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडला संत देता. असं म्हणतात की हिरा फार कठीण असतो, त्याच्यावर जर तुम्ही आघात करत बसले तर ऐरणीमध्ये घुसेल, फुटत नाही. आपल्या संतांनी शोध लावलेला आहे, फक्त एकच वस्तू त्याला भंग करू शकते, ढेकणाचं रक्त. ते जर लावलं तर हिरा भंग. तसं आपल्या जीवनात आपण जर चांगली संगत धरली नाही तर आपलं जीवन अशा त्या हिऱ्याप्रमाणे भांगून जातं. आता हे सुसंगती कुठं लाभते? सत्संगात. क्या बात आहे. म्हणून सुसंगती सदा करो, सुजन वाक्य कानी पडो. आता हे सुजन वाक्य याचा अर्थ काय? पहा, हे सर्व म्हणजे आपल्या जीवनाच्या ज्या अवस्था आहेत त्या प्रत्येक अवस्थेमध्ये हे लागू आहे. प्रत्येक अवस्थेमध्ये काय होते की आपण आपल्या प्रपंचामध्ये इतके गुंतवून जातो की आपल्याला चांगले पुस्तकं वाचायची इच्छा असूनही वेळ मिळेल आणि त्याच्यामध्ये इतके गुरफटून जातो आपण की आपलं आयुष्य कसं निघून गेलं हे आपल्याला माहिती पडत नाही. आणि मग येते म्हातारपण. आता कोणाला जर तुम्ही म्हटलं आमच्या वयाच्या लोकांनी की का चाला ना जरासे आपल्या सत्संगात, ते काय करता? आता सर्व आयुष्य गेलं, आता जाऊन काय करता? अरे आताच तर खरी आवश्यकता आहे, याच वयात खरी आवश्यकता आहे म्हातारपणा. त्याचं कारण असं आहे, म्हातारपणाच्या अवस्थेचा तुम्ही विचार करा काय असतं. या अवस्थेमध्ये तुम्हाला घरातले लोक विचारत नाहीत आणि त्याच्यामुळे तुमचा तणाव वाढत जातो. माणसाला एक वेळा खायला नसलं चालतं, परंतु त्याला संगत पाहिजे असते चांगलं म्हणजे वेळ घालवण्यासाठी.
कॉलन्यांमध्ये कित्येक लोक पाहतो आपण की जे असे बसले असतात. हा, हे वास्तव आहे ना. आणि मग आपण मी बोलतो की हा खेड्यातला होय, याला कोणीही बोलायला नाही. घरातले लोक याला कंटाळलेले असतात. जे नातू जे मुलं तुम्हाला सोडत नाही, अवस्था अशी येते की ते तुम्हाला भोगती नाही. आणि मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस काय करायचं, अशा लोकांना वेगवेगळ्या विचार करता करता वेगवेगळ्या बिमाऱ्या लागतात. त्याच्यात डॉक्टर साहेब अल्झायमरची बिमारी फार खराब, म्हणजे विसरभोळेपणा. अल्झायमर विसरभोळेपणा. आणि तुमच्याशी तुम्हाला काही समजत नाही. आता माझाच एक मित्र आपला इंजुरीचा हेडमास्टर राऊत, तो आणि मी 1962 पासून सोबत आहे. 1962 पासून म्हणजे हॉस्टेलपासून. आता एका कार्यक्रमात भेट झाली त्याची नाही आपली. तो मी 10 मिनिट बोललो होता. 10 मिनिट काय सुरू आहे, कसं काय सुरू आहे, तो कसं काय सुरू आहे. आणि मला काय म्हणतो, खरे दुबे आला नाही, दुबे आला अबे. म्हणजे म्हटलं कोणता दुबे मागे, या दुसरा पैसे जसं. अरे म्हणे या दीक्षितचा सासरा लेखा. म्हटलं मीच तो. म्हणजे अशी अवस्था येते माणसाची. संगतीमुळे हे प्रश्न उद्भवत नाही. 4 लोकांची संगत जर तुम्हाला लाभली. आता असं आपला एक मित्र आहे बा, त्याचं नाव नाही घेतो, तो मग माझ्या पुढे रडत येते. म्हटलं का अरे बोलायलाच कोण नाही म्हणे जमा. त्याला मी सांगेन मग तू असं, तू कोणत्या तरी ग्रुपमध्ये जा. तिथं म्हटलं 4 लोक येतात. 4 लोकांशी बोलणं होते. त्याच्यामुळे म्हटलं आपला टाईमपास तर होतच होते, पण आपल्याला त्यांचे जीवनानुभव ऐकायला मिळते. कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेले लोक ते तिथे तुम्हाला भेटतील आणि विचाराचं आदान प्रदान होईल. वेळ मस्त जाईल. त्याला सांगितलं, आता त्याला फोन आला तर काय नामी उपाय सांगितला म्हणे तो. आता म्हणे वेळ मस्त झाली. म्हटलं आता कधी तिथं डब्बा पार्ट्या करत जा, जाऊ दे 1000-2000. आता कुठे हे करतो अपेक्षा, जाऊ दे तुझ्या पाचशे 1000-2000 रुपये गेलं खर्च कर तिथं. म्हटलं पहा कसा वेळ जाते. कसा बोडके नावाचा माझा मित्र DYSP म्हणून रिटायर झाला. त्याने एक दिवस अशी व्यथा बोलून जातो, पण त्याचं सर्व व्यवस्थित आहे. तर अशा तऱ्हेनं या म्हातारपणामध्ये, म्हातारपण जर तुम्हाला सुसह्य करायचं असेल आणि जीवन जर चांगलं जगायचं, शेवटचे दिवस गोड व्हावेत असं जर आपल्याला वाटत असेल तर या सत्संगामध्ये सत्संगासारखा दुसरा उपाय नाही. मी असं आवाहन करतो तुम्हाला, कारण का आपल्याला पुस्तकं वाचणं होतच नाही होतं. आणि तिथं या सत्संगामध्ये असे वेगवेगळे विचार ऐकायला मिळतात. कोणी याच्यामध्ये वाचक असतो एखादा, त्याचे चांगले विचार आपल्याला ऐकायला मिळतात आणि आपल्या जीवनाला चांगली दिशा लागू शकते. आपलं उर्वरित आयुष्य चांगलं जाण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे असं मी म्हणतो. म्हणून सत्संग